दहीहंडी म्हणजे आमच्या रक्तात स्वखर्चाची दहीहंडीची एवढी आवड आहे. हो, दहीहंडीचा खास दहीहंडीसाठी आणि याच्यासाठी दहीहंडी म्हणजे खोत जरा आटके यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. तर मंडळी, आता परत एकदा आपण दहीहंडीचा सराव पाहायला आलेलो आहे. आता आपण आलो आहे गिरगावमध्ये मंगलवाडी. इथे जरीमरी गोविंदा पथक आहे. ते जरीमरी गोविंदा पथकाचा सराव पाहायला आणि हे मंडळ 100 वर्षापासून जुनं आहे. 100 वर्षापासून यांचा सराव चालू असतो आणि यांचं खास वैशिष्ट्य पण असं आहे की डोंबिवली, गिरगाव, वरळी, वाशीपासून यांचे जे सरावाचे गोविंदा असतात, गोविंदा पथकातले असतात, ते येतात आणि गोविंदाच्या सरावाला दर रविवारी यांचा सराव असतो आणि सरावात उत्सवाने सहभागी होतात. अशा या गोविंदा पथकाचा सराव आता आपण पाहूया. स्वयंभू जरीमरी आईचा आशीर्वाद लाभलेले जरीमरी गोविंदा पथक 100 वर्षापासून आपली परंपरा जपत, आपली संस्कृती जोपासत हा गोविंदा पथक, गिरगावचा राजा, 8 थर लावणारा हा गोविंदा पथक म्हणून प्रसिद्ध आहे. दर रविवारी या हंडीमधलं पाणी चेंज करतात हे. आणि नारळी पौर्णिमाला फोडतात ना तुम्ही? हां, नारळी पौर्णिमा आणि कृष्ण. दर रविवारी तुम्ही चेंज करतात पाणी. ते कसे चालू आहे? मी वयाच्या 6व्या वर्षी मी ह्या गोविंद्यामध्ये सहभागी आहे. आणि ज्यावेळी आम्ही टोळीचा गोविंदा होता कालोबाजा, तर आमची आई वगैरे सांगायची की ह्याच्या आधी विसर्जन जे गोविंदा व्हायचा तो चौपाटीला व्हायचा आणि कालांतराने मग जसजसं मग टाईम गेला तसतसं मग ते रूपांतर त्याचं म्हणजे प्रॅक्टिसच्या ह्याच्यात रूपांतर आलं. चहा पाण्याचा चालू आहे कार्यक्रम. आणि ह्या गोविंदा पथकातले लांबून डोंबिवलीवरून येतात. हे डोंबिवलीवरून येतात. किती वर्ष येतात तुम्ही? 30 वर्ष डोंबिवलीवरून येतात तुम्ही? डोंबिवलीवर नाही. मी माझा मुलगा दोघंही खेळतो आम्ही. पूर्वी इथेच राहिला होता? हा, पूर्वी इकडेच राहिला होतो, पण आता 2004 पासून मी डोंबिवलीला. आणि नेव्हीचा अनुभव सांगा ना जरा. नेव्हीचा अनुभव म्हणजे सुट्टी ॲडजस्ट करून कुठल्याही देशामध्ये आम्ही असलो की सुट्टी ॲडजस्ट करून आम्ही यायचो इकडे स्वखर्चाची. दहीहंडीची एवढी आवड आहे. हो, दहीहंडीचा खास दहीहंडीसाठी आणि याच्यासाठी दहीहंडी म्हणजे आमच्या रक्तात. किती वर्षापासून म्हणजे 94 पासून दहीहंडीमध्ये सामील होता पथकामध्ये? 94. पाऊस पडतोय.
काही कुठेतरी नऊ लावायचे आणि सक्सेसफुली उतरायचे. प्रॅक्टिस चालू आहे. प्रॅक्टिस तर तशी जोरात चालू आहे. 8 तर तुम्ही सहज लावता, 9 तर काय म्हणजे प्रॅक्टिस केली तर बघू यावर्षी कसं आहे, हर वर्षी तर काय आठ तर आपण गेल्या 10 वर्ष लावतोच आहे. तर यावर्षी बघू काय नऊची प्रोसेस चालली आहे. पोरं आता
तुम्ही कुठून आले? खेतवाडी खेतवाडी. तू खेतवाडी झावावाडी गिरगावचा. तुम्ही सगळे गिरगावचे आहेत. थोडे आता विश्रांती करतायत. थोडा ब्रेक घेतलेला आहे, परत थकलो आहे. जय श्रीराम. मंगलवाडीतील जरीमरी गोविंदा पथक 8 थर लावतच. तर प्रशिक्षकांकडे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. गणेश सर नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही दरवर्षीच 8 थर लावतातच, तर ह्यावर्षी 9व्यासाठी तुम्ही ट्राय करणार आहेत की नाही? 9व्यासाठी प्रयत्न चालू आहे. आज थोडा पाऊस झाला आहे, त्यामुळे मुलांची हजेरी कमी आहे सरावासाठी. पावसाने थोडासा देर झालेला आहे. आणि मी बघितलं आहे की प्रशिक्षक पण स्वतः त्या थरामध्ये असतो आणि त्यांना प्रोत्साहन देत असतो. तर तुम्ही किती वर्ष हे करतात दहीहंडीच्या सरावाचं? मी साधारणतः तरी एक 10-11 वर्षात असल्यापासून हंडी फोडायचो. 10-11 वर्ष असले. त्याच्यानंतर 16व्या वर्षी मी 3 एक्के उचलले. 2007 साली आणि 2019पर्यंत मी 3 एक्के उचलत होतो. 13-14 वर्ष 3 एक्के उचलले. लॉकडाऊन नंतर मग नवीन मुलगा तयार केला आणि मग तो उचलतो. मी 4मध्ये होतो, 2 वर्ष 4मध्ये होतो त्या पोझिशनला. सर प्रो गोविंद आता सुरू आहे, खूप जोरात 2रं वर्ष आहे. तर प्रो गोविंदासाठी तुमचं पथक काय प्रयत्न करतो की? प्रो गोविंदाचा आमचा प्रयत्न होता, पण आता तो आम्ही असं जाऊ असं सांगता येत नाही आहे प्रो गोविंदाला. आमची तयारी तेवढी झालेली नाही आहे आणि पुढच्या 1-2 आठवड्यात होईल. पण तो एक वेगळ्या पद्धतीचा गोविंद आहे. तेवढ्या फास्ट तर आमच्याकडून लावले जातील असं हे नाही. म्हणजे जो पारंपरिक गोविंद आहे त्यापेक्षा वेगळा आहे ना? आणि एक गोविंदा स्पोर्ट्स म्हणून एक तो चांगला विचार आहे. साहसी खेळ म्हणून एक त्यासाठी चांगला एक तो पर्यायी मार्ग आहे. नारी पौर्णिमा गोविंदाच्या अगोदर ते केला जातो. आणि जो 9 थराचा तुम्ही आता संकल्प म्हणजे एक चॅलेंज घेतलेला आहे, तर त्याची ट्रेनिंग आता सुरूच आहे तुमची? म्हणजे यावर्षी तुम्ही 9 थर लावायचा तुमचं चॅलेंज आहेच? आमचा पहिलाच प्रयत्न हा 9 थर लावायचा. अजूनपर्यंत आम्ही अटेम्प्ट केलेली नाही आहे. गोविंदाच्या सर्व मुलांनी असं ठरवलं पण नव्हतं. यावर्षी पूर्ण गोविंदाने सर्वांनी 6 महिने अगोदर एकत्र येऊन सगळा एक विचार मंजूर केला की आपण यावर्षी 9 लावायचं. म्हणजे 9 लावण्यापेक्षा ते 9 उतरवायचं महत्त्व आम्हाला उतरवायचे पहिल्याच प्रयत्न पहिले 9 आणि पहिलेच 9 आम्हाला उतरवायचे. असा अजून मुंबईत गोविंदा घडलेला नाही आहे. ज्याने पहिलीचा प्रयत्न केला आहे आणि पहिलेच 9 लागलेले आणि ते उतरले. ते आम्हाला करण्याचा आमचा पहिला प्रयत्न. गिरगावमधील 8 थर लावणारे तुम्हीच आहात. 8 थराचा राजा म्हणून तुम्हाला गिरगावचं म्हटलं जातं. आणि ह्या गिरगावमध्ये तुम्ही आता काय अचिव्हमेंट केलं आहे? त्याचं दहीहंडी 8 थर कुठे कुठे लावले आहेत आणि तुम्हाला लक्षात राहणारी सारखा हंडी कुठची? गिरगावात आम्ही 8 थर लावले आहे. त्याचे पणसवाडीमध्ये 1 वर्ष लावलेले 2018 साली आणि परत तिथे लावल्यानंतर 2018ला परत आम्ही ते शिवसेनेच्या नाट्याच्या हंडीला 8 थर लावलेले आहे. ठाण्याचा तुमचा काय अनुभव आहे? ठाण्याला जेव्हा तुम्ही जाता हंडी फोडायला? ठाण्याचा अनुभव आमचा भरपूर मोठा आहे. ठाणा म्हणजे दहीहंडीचं माहेरघर म्हटलं आहे. हे आयोजकांचं माहेरघर ठाण्यात असं आहे आणि त्यांच्यासारखं आयोजन असं सहसा म्हणजे बाहेर बघायला मिळत नाही. पहिल्यापासूनच होती दिघे साहेबांची हंडी म्हणून आम्ही लहानपणापासून टीव्हीवर बघून हंडी ती मोठी झाली. स्वप्न होतं ती हंडी फोडायची, ती फोडली. सातत्याने आम्ही दरवर्षी दिघे साहेबांच्या हंडीला 5 थराचा का गोविंदा झाला तो पण आम्ही 5 थर लावण्यासाठी तिथे गेलो. पण आम्ही दरवर्षी ठाण्याला जातो. सर्वात लक्षात राहणारा असा दहीहंडीचा अनुभव? सर्वात लक्षात 2010 पहिल्या 8 पहिलीचा टेम पहिल्या 8. धन्यवाद सर.